मुख्यमंत्री साहेब असतील, सर्व मंत्री महोदय असतील, आज ही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जी योजना आली, ज्या लाभार्थी महिला आहेत की त्यांना 1500 रुपये मदत होते, पण याचा काही गोष्टीला जसं चंदू बोलले होते की निगेटिव्ह काही गोष्टी विरोधात प्रचार करतात, पण मी मध्य प्रदेशमध्ये स्वतः प्रचाराला गेलो होतो, तिथलं उदाहरण म्हणून मी शेअर करतो आपल्याशी की ज्या वेळेला मी बाजारात गेलो तर ते 1500 रुपये त्यांच्या अकाउंटला येत होते ना, तर ते मार्केटमध्ये फिरत होते. आता काही वेळेला निवडून काय करतात किंवा 1500 खाली मजूर भेटत नाही, पण मित्रांनो ही गोष्ट हे चक्र आहे फिरणार. त्यांच्या खात्यात 1500 आले, ते पैसे मार्केटला येत आहे. मार्केटला प्रत्येक आमची ती भगिनी म्हणजे एका कपड्याच्या दुकानापासून तर सोन्याच्या दुकानापर्यंत काही ना काही परचेस करते. म्हणजे हा उलाढाल होते. याच्यात जे आपण बिझनेस होतो ना, बिझनेस ग्रोथ सुद्धा वाढली पाहिजे. तर याला ते कारण पण आहे की गरीबाला मदत पण होते आणि ते मदत होत असताना मागच्या 60-65 वर्षाचे दारिद्र्य रेषा खालचे जे कुटुंब होते ते वाढत होते, पण मागच्या 10 वर्षात त्या कुटुंबाची संख्या आता कमी झाली. दारिद्र्य रेषा खालच्यांची ती वाढली कारण अशा योजना आल्या आणि ते दारिद्र्य रेषा खालच्या त्यांची उंची वाढली. म्हणून मला वाटतं या योजना 1500 रुपये नाही, या राष्ट्राच्या हिताच्या पण आहे, या जनहितासाठी योजना आहे की त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला आम्ही म्हणतो ठीक आहे त्यांना मिळाले, एक अर्धा म्हणतो आता मजूर भेटत नाही. पण मित्रांनो पॉझिटिव्ह गोष्टींनी आपल्याला मांडता आल्या पाहिजे की हे जनकल्याण योजना आहे. याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने बजेटमध्ये सुद्धा पाहिलं असेल की आपण कोणताच घटक नाही, म्हणजे युवकांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे. आता 10 लाख युवकांना रोजगार देणारे, 10,000 रुपये महिना मिळणार आहे त्यांना. 17 वर्षाच्या मुलाला अप्रेंटिसशिपचा आता पत्र दिलं त्याला, तो 17 वर्षाचा मुलगा उद्या जर कंपनीत गेला आयडिया झालेला तर त्याला 10,000 रुपये पगार मिळणार आहे 17व्या वर्षामध्ये. आणि असे 10 लाख रोजगार देणार आहे. आता नवीन जायला मध्ये म्हणजे सुद्धा नोकऱ्या कमीत कमी 1 लाख नोकऱ्या केंद्र राज्य सरकार देत आहे. आपल्या जळगाव जिल्ह्यामधून कमीत कमी 10,000 युवक भाऊ जाणार आहेत नोकरीसाठी आणि जळगाव शहरातले सुद्धा 2,000 युवक त्याच्यात जाणार आहेत. तर मला वाटतं छोट्या छोट्या गोष्टी की जनतेच्या मनात सरकार आलं आणि त्याने तो देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून सर्व अध्यक्षांना विनंती राहील की आपण आता आपल्या आपल्या मंडळामध्ये तालुक्यामध्ये या पॉझिटिव्ह गोष्टीने की त्याच्याबरोबर मला काल एक पत्रकार सांगत होता की याचा तुम्हाला निवडणुकीला लाभ होईल का, त्याच्यासाठी लाभले का. पण मित्रांनो आपण वारकरी संप्रदायाचे आहोत. महाराष्ट्र हा वारकरी संप्रदाय, परमार्थ बरोबर स्वार्थ हा आपला नारा आहे. त्याच्यामुळे हे परमार्थ करतोय आपण, जनकल्याणाच्या साठी आपण हे परमार्थ करतोय. पण त्याच्यामध्ये आपण माध्यमातून जनतेला जोडणं आणि तुम्ही जर सेवा केली तर मला वाटतं सेवेतून नक्कीच आपल्याला यश येतं, लोक आशीर्वाद देतात. पण जनतेपर्यंत आपण जात असताना या पॉझिटिव्ह गोष्टीने जावं लागेल आपल्याला. बऱ्याच वेळेला राजकारणामध्ये 19-20 होतं, जातीपातीचं राजकारण, ते सर्व बाजूला ठेवून जो काम करेल त्याच्या पाठीमागे उभे राहा, ही भूमिका आपल्याला सांगता आली पाहिजे. मतदानाच्या वेळेला जातपात न पाहता जो काम करतोय, जो गरिबांबरोबर आहे, जो शेतकऱ्यांबरोबर आहे, या लोकांना मला वाटतं जनतेने आशीर्वाद द्यावे, हा सुद्धा मेसेज आपल्याला जनतेसमोर मिळावा लागेल. आणि येणाऱ्या काळामध्ये आज जसं 1500 रुपये देतोय, अजून जास्तीत जास्त आम्हाला जनतेसाठी काय करता येईल हा सुद्धा मेसेज मला वाटतं आपल्या माध्यमातून जावा अशी आपल्या सर्व अध्यक्षांना विनंती. अजून पालकमंत्री साहेबांचे पुन्हा अभिनंदन करेन की आपण पुन्हा जळगाव जिल्ह्यात काम करत असताना बऱ्याच अडचणी सुद्धा येतात, पण मला वाटतं शेवट आपण अडचणीतून मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि याच्या माध्यमातून आपण सर्व तालुक्यांमध्ये कलेक्टर साहेबांनी आता नियोजन केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्या आणणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी. आम्ही सुद्धा महानगरमधून जास्तीत जास्त संख्या आणू, कारण आम्हाला खर्च कमी आणण्यासाठी आम्हाला लोक जेवण करून येतील, त्याचा खर्चही कमी होऊ शकतो, गाड्यांचा खर्च कमी होऊ शकतो. आम्ही जास्तीत जास्त लोक आणण्याचा आयुक्त साहेब आलेले आहेत, आम्ही आमचा प्रयत्न करू. पण मला वाटतं फक्त याचा रिझल्ट आपल्याला आला पाहिजे, कारण ही योजना एवढी आली आणि मी मध्य प्रदेशचा साक्षीदार या गोष्टीचा भाऊ की लोकांनी त्याचा रिझल्ट दिलेला आहे. आणि आमच्या भगिनींनी 100% त्यांना जे काही झालेलं असेल, म्हणजे जे त्यांचा लाभ मिळाला लाभार्थी, त्याचं यश आपल्या लोकांना मिळालेलं. धन्यवाद. ज्यांनी नियुक्ती केल्या ते सगळे आमदार मोदी आदरणीय, चंद्रकांत भैया आदरणीय, राजू मामा आदरणीय, वहिनी साहेब, आपले कलेक्टर साहेब, सगळे अधिकारी. तर मागील 13 ऑगस्टला आपले मुख्यमंत्री महोदय सशक्तीकरणाचं, महिलांचे सशक्तीकरणाचं अभियान जे सुरू झालेलं आहे राज्यामध्ये, त्याच्या अभियानाची सुरुवात आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने
जगामध्ये पार होते आणि त्या दिवशी कसं नियोजन असावं याचे सविस्तर म्हणजे आमच्याकडे सुद्धा दुसऱ्या वेळेस कलेक्टर साहेबांनी आम्हाला त्या बैठकीमध्ये बोलवलेलं आहे आणि जवळपास 2-3 बैठका आमच्या स्तरावर झाल्या आणि आज तुम्हालाही माहिती असावी याच्याकरता या बैठकीचं आयोजन आम्ही करायला लावलं होतं. महिलांचं माळ या ठिकाणी लाभ देण्यामध्ये तिचं जीवनमान उंचवण्याचा खास करून याच्यामध्ये शासनाचा खास विचार आहे आणि शासनाने सध्या तरी याकरता एकत्रित सगळ्यांनी काम करावे अशा पद्धतीच्या सूचना खालपर्यंत दिल्या असल्यामुळे आपण सगळ्या जणांनी जर हिरिरीने याच्यामध्ये काम केलं, प्रशासन तर करताय, त्याबरोबर आपण सगळे प्रतिनिधी जे आहेत तर आपल्याला सुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घालण्याची अत्यावश्यक गरज आहे. कारण की ही समिती फक्त तात्पुरती समिती नाही, आम्ही पूर्वी सुद्धा बोललो, ही समिती बऱ्याच दिवस चालणारी समिती आहे. कारण की आज जरी ती आमची भगिनी 20.5 वर्षाची असेल तर ती 6 महिन्याने 21 वर्षाची झाल्यानंतर पुन्हा ती आपल्याकडे नोंदणी करता येणारच आहे. त्यामुळे हा लाभ कंटिन्यू आहे. म्हणून ही महत्वाकांक्षी योजना ही तात्पुरती नसून कायमस्वरूपी आहे याची प्रत्येकाला जाणीव असली पाहिजे. मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये काम करताना खूप आनंद आपल्या सभासदांना असेल. कारण की याच्यामध्ये एक वेगळा आनंद आहे, एक वेगळ्या गोष्टीची फिलिंग आहे की आपण आपल्या बहिणींना लाभ देऊ शकतोय, झोपडीतल्या राहणाऱ्या महिलेला लाभ देऊ शकतोय, त्यांच्या गरिबीला काही मदत साकार करतोय. त्याच्यामध्ये मी सुद्धा एक दुवामधला आहे, याचा तुम्हाला सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. त्यामुळे ज्या ज्या सूचना आपल्याला दिलेल्या आहेत तालुका बसेसच्या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये त्याच्यावर आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. खास करून समितीच्या म्हणजे 3 लोक आहेत प्रत्येक विधानसभा क्षेत्राला, तर आपण सगळ्यांनी वाटून घेतलं पाहिजे की 2-2, 3-3 झेडपी गट येतात, तर 2-2, 3-3 झेडपी गट एक सभासदांनी जर वाटून घेतला की बाबा मी या 3 झेडपी गटांची जबाबदारी घेतो, त्याच्यात जर तुम्ही 3 जबाबदारी त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्टिव्ह सरपंच निवडा, ऍक्टिव्ह कोणी माझी झेडपी मेंबर असेल त्याला निवडा, आणि अशी एक कमिटी उद्याच्या उद्या जर तयार केली की ह्या 20 गावांची जबाबदारी या लोकांवर आहे, तर तुम्हाला खाली हँड्स तयार होतील. मला आणि त्यांनाही वाटेल की बाबा मला सुद्धा सरपंचाला विश्वासात घेतलं, आम्हाला बोलवलं. म्हणजे बसेस आणण्यापासून बसेसमध्ये जर 1-2 आपण जबाबदार माणूस टाकून दिला तर किंवा जबाबदार महिला त्यांच्यामध्ये ऍक्टिव्ह असली तर ती बस आणण्यापासून तर बस नेण्यापर्यंत त्या महिलेकडे आपण जबाबदारी दिली की ताई जेवढे लोक बाया आल्या होत्या तेवढ्या बाया घेऊन बसल्यानंतर तू गाडी हलवायची, तर आपल्याला अर्धा टेन्शन हलकं होत आहे. नाहीतर काय होईल, 50 महिला आहे ना 48 आल्या आणि 2 महिला आल्या नाही तर ती बस तेवढ्या टायमाकरता लटकून राहते. तर या सगळ्या गोष्टी बसमध्ये बसतानाच त्या महिलेने सूचना केली पाहिजे की आपण किती वाजता कार्यक्रमाला जातोय, तिकडे येताना कसं आपल्याला जमायचं आहे, ग्रुपनी कसं बसायचंय. ग्रुपनी जर बसल्या महिला तर आणखी मोठा एक फायदा होईल. या बारक्या सूचना आहे. कारण की येणारी महिला ही चाळीसगावच्या तांड्यापासून तर मुक्ताईनगरच्या पुऱ्या कोकळापासून ती येणारी महिला आहे. त्यामुळे आपण या खालपर्यंत सूचना द्यायच्या आहेत. कारण की एकतर शासनच आणि अधिकारी सगळे हे करू शकतील असं मला वाटत नाही, तर आपल्या सगळ्यांची गरज आहे. बचत गटांच्या महिलांकडे व्हॉट्सअप बचत गट, आशा वर्कर, गटप्रवर्तक, लाडकी बहिणीची योजनेचे लाभार्थी या सगळ्या गोष्टी ज्या आपण सांगतोय, तर लाडक्या बहिणी करता सगळेजण मदत करताय. पण रात्रीची जी साईट आहे तीच रात्रीच चालते, पण तरी सुद्धा आपण 5 लाखाच्या वरचा टप्पा आपण गाठलेला आहे. त्यामुळे आपल्याला थोडीशी मेहनत आपल्याला सगळ्यांना करायची आहे. तर आपलं स्वतःचं काम समजून आपण या मेहनतीला करावं. पार्किंग नंबर पार्किंग ठिकाणी ज्या ठिकाणी येतात आपण सुद्धा गाड्यांचे नंबर आपल्याकडे ठेवले पाहिजे. गाड्यांचे नंबर नाही तर कमीत कमी ड्रायव्हरचा नंबर आपल्या समितीच्या माणसाकडे असला पाहिजे. ही गाडी आता इथून निघाली तर आपल्या त्या प्रमुख माणसाने आपल्याला सांगितलं पाहिजे की आम्ही 8:30 इथून निघालोय, तर आपल्याला अंदाज असला पाहिजे की 1 तासात आपली गाडी या एवढं अंतर कापते. तर ती पोहोचेपर्यंतची जबाबदारी तुमची आहे मित्रांनो. तर कारण की हे आम्ही का सांगतो, आता म्हणजे आम्हाला स्वतःला अनुभव आहे छोटासा. आता आम्ही पंढरपूरला जवळपास 55-60 बसेस नेल्या होत्या, तर आम्हाला मी त्याच्यामध्ये नव्हतो गेलेला, पण मला मी अपडेट केलं होतं की तुम्ही 3 तासात मला माहिती दिली पाहिजे की आपल्या बस कुठपर्यंत पोहोचल्या. तर मला 3 तासामध्ये बरोबर कॉल यायचा की आम्ही इथपर्यंत पोहोचलो, आम्ही जेवायला बसलो, आम्ही नाश्त्याला बसलो, अडचण आहे का, गाडी नंबर मध्ये कुठे काय. तर या गोष्टी कॉर्डिनेटने होणार आहे. तर मला तरी असं वाटतं की आपण सहकार्य करावं.
बस यादीनुसार आपल्या संपर्क नंबरनुसार काम करावं. आता ही संधी आपल्या करता आलेली बघा. म्हणजे आमदारापेक्षा जास्त महत्वाचं पद आहे माझ्या मते आजच्या स्थितीला. म्हणजे आमदारला सुद्धा जेवढं महत्व आहे त्याच्यापेक्षा जास्त समिती प्रमुखाला आणि सदस्यांना महत्व आहे आजच्या समितीमध्ये. कारण की तुमच्याकडे जेवढ्या आता महिला येत आहे किंवा तुमच्याकडे ज्या माहिती येत आहे, माझ्याकडे काही महिलांचा फोनच येत नाही सध्या, अशी परिस्थिती आहे. मला डायरेक्ट फोन आला की मी सांगतो मुकुंदरावांना भेटा, निर्दोष भाऊला भेटा किंवा अर्जुन दादांना भेटा. तर मूळ आम्ही गुलाबराव पाटील म्हणून किंवा प्रशासन म्हणून शासन म्हणून आम्ही तुमच्यावर जबाबदारी टाकली आहे. म्हणून तुम्हीच आमदार आहे, तुम्हीच पालकमंत्री आहे, तुम्हीच सगळे आहे, तर तुम्हीच मदत केली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि मला खात्री आहे की आपण बरंच काम केलेलं आहे. आपल्या खालच्या प्रशासनापासून तर वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत, म्हणजे सगळे अधिकारी, इव्हन कलेक्टर साहेबांची ही 5वी मीटिंग आहे. आज सकाळपासून ही 3री आहे. मला वाटतं प्रिन्सिपल सेक्रेटरी बरोबर आज त्यांची बैठक झाली आहे, तहसीलदार प्रांतांबरोबर बैठक झाली आहे, आणि आज ही 3री बैठक फक्त लाडकी बहीण, बस दुसरं काहीच नाही आहे. तर ह्यामुळे सगळेजण आपण घुसळतोय. तर आपण सुद्धा सहकार्य करावं. आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा आपल्याला बोललो होतो की गरोदर महिला, आजारी माणूस, लहान बच्चू निश्चितपणाने आणू नये अशा सूचना आपण खालपर्यंत कराव्या. कारण की पावसाळ्याचे दिवस आहे आणि लहान बच्चू आला तर तो 5-6 तास मध्ये कार्यक्रमामध्ये त्याला गडबड होते, वृद्ध माणसाचे हाल होतात. तर ती पथ्य पाळण्याकरता आपण खालपर्यंत सूचना द्याव्यात. आता इथून उठल्याबरोबर उद्या 11 वाजता सगळ्यांच्या बैठका झाल्या पाहिजे. तुम्ही 11 वाजची वेळ द्या, 12 वाजची वेळ द्या, समिती प्रमुखांनी ठरवून घ्या. आता काही असं राहिलं नाही की मग कसं निरोप देऊ, काय निरोप देऊ. तुमच्या म्हणजे दरात मोबाईल आहे आता. म्हणजे आम्ही जर पक्षाची बैठक ठरवली तर मला आठवतं, आम्ही जर संध्याकाळी निरोप सोडला मोबाईलवर तर सकाळी आमचे 300-400 लोक एनी टाइम जमा होतात. आपण पक्षाचं काम करतो तर इथे पक्ष म्हणून मी बोलत नाही, तर जसं आपण पक्षाकरता काम करतो तसं आपण आता हे शासनाकरता काम करण्याची गरज आहे. म्हणून उद्याच्या उद्या आपण बैठका लावा. आणि बघा, जोपर्यंत आपण कोणाला मान देत नाही तोपर्यंत आपल्यालाही मान मिळत नाही. तुम्ही जर खालच्या लोकांना विनंती केली, सरपंचांना विनंती केली, त्यांना मोठे भाऊ दादा भाऊ म्हणलं, त्यांना काम करण्याकरता संधी दिली, सरपंचाने काम केलं तर पुन्हा तो सरपंच होईल. लिहून घ्या तुम्ही मापासून. कारण की 50% व्याज आहेत. आणि मला तरी असं वाटतं की त्यामध्ये सगळे हिरिरीने भाग घेतील. फक्त आपलं मान देण्याची गरज आहे. आपण त्यांना भाऊ दादा म्हणून बोलवण्याची गरज आहे. हे सगळं समिती करून त्यांनी करावं अशी विनंती करतो. शहराच्या बाबतीमध्ये तर काय अडचण नाही, कारण की शहर जवळच्या जवळ असल्यामुळे शहरातून जास्तीत जास्त महिला येतील अशी अपेक्षा आहे. बरेच आमदारांनी आपल्या पद्धतीने जोरदार कामं सुरू केलेली आहेत. पाचोरा, मुक्ताईनगर, जळगाव, आम्ही रिपोर्ट घेतोय की चाळीसगाव, की तिथे पक्षाचे कार्यकर्ते, आशा वर्कर, सेविका, मदतनीस सगळ्या टीमा लागलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतोय. तर आपण आता आणखी 2 दिवस मेहनत करा. 2 दिवस फक्त. रात्री तुम्ही पण 1:30 वाजेची बेल लावून घ्या आणि थोडस आपण याच्याकरता मेहनत करा. आणि मला तरी असं वाटतं की दीनदलित, गरीब, पीडित, शोषित महिलांकरता हे एक पुण्याचं काम तुम्ही करताय. आणि मामाने सांगितलं तसं मी काल एका पत्रकाराने हीच प्रतिक्रिया दिली. तो म्हणजे तुमचा स्वार्थ आहे का? म्हणलो आमचा स्वार्थ आहे हे निश्चित आहे, पण आम्ही पहिले परमार्थ करतोय. आणि परमार्थ करणारा थोडासा स्वार्थ ठेवतो. जेव्हा तो देवाकडे जातो तर देवाला नारळ देताना सांगतो लक्ष ठेवतो रे भाऊ, तर तेवढं तुम्हाला करतो. परमार्थाबरोबर स्वार्थ आहे. पण शेवटी हे राजकारणाकरता ही लाडकी बहीण योजना नाही. शेवटी शासनाने महिलेचं सशक्तीकरण, तिचं जीवनमान उंचवण्याकरता केलेली ही योजना आहे. त्याच्यामध्ये कोणी राजकारण आणू नये असा आमचा व्यक्तिगत विचार आहे. पण आम्ही हे जे केलेलं आहे याच्याकरताही वेगळ्या वेगळ्या या ठिकाणी अफवा फैलवल्या जात आहेत किंवा शासनाकडे पैसा नाही, दिलोरी संपलेली आहे. तसं नाहीये बांधवांना. मी एक जबाबदार या राज्याचा मंत्री आपल्याला सांगतो की जवळपास 35,000 कोटी रुपये शासनाने एक वेगळी तरतूद करून ठेवलेली आहे. आपल्याला दिसेल की ज्या महिलांनी आता आपलं नाव नोंदलेलं आहे त्यांना 16 किंवा 17 तारखेला अकाउंटवर 3-3 हजार रुपये येतील. तेव्हा सगळ्यांच्या लोकांच्या विश्वासमध्ये या ठिकाणी जे राहिले आहेत त्यांना सप्टेंबरमध्ये येतील आणि ऑक्टोबरमध्ये पुन्हा 2-2 हप्ते पडणार आहेत. त्यामुळे या अफवांवर आपण उत्तर दिलं पाहिजे किंवा आपण आपल्या माध्यमातून आपल्या येणाऱ्या महिलांना समजवलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की आपण त्या पद्धतीने काम कराल
आपण सगळेजण एका निरोपवर या ठिकाणी आलात आणि एक जबाबदार अध्यक्ष आणि समाज समितीचे सदस्य म्हणून तुम्ही कर्तव्याची जाणीव ठेवली, याबद्दल मी पालकमंत्री या नात्याने आपले आभार मानतो. ज्याप्रमाणे या बैठकीला आपण यशस्वी केलाय त्याचप्रमाणे आपण फॉर्म भरण्याला सुद्धा यशस्वी करतोच आहोत, पण आणखी राहिलेली जी कमतरता आहे ती पूर्ण करावी अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा हा राज्यामध्ये सगळ्यात उत्कृष्ट दौरा कुठे झाला तर तो जळगावमध्ये झाला. याच्याकरता आपण सगळ्यांनी मला सहकार्य करावं अशी विनंती करतो. आमदार महोदय आणि खासदार महोदय तर आहेतच, पण आपलं सुद्धा सहकार्य आम्हाला मिळावं अशी विनंती करून कलेक्टर महोदय आणि त्यांच्या सगळ्या टीमचे आभार मानतो की त्यांनी सुद्धा सांगितलेल्या सूचनेनुसार फक्त 10 तासात आम्ही ही मीटिंग आयोजित केली आणि आपण सगळेजण आलात. त्यांचेही आभार मानतो आणि आमदार महोदयांचेही आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.